मुट्ठी में कुछ सपने लेकर जेबों में भर कर आशाएं, दिल में है अरमान यही कि कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। मित्रांनो, आपलं थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल। राज ठाकरे यांचा फोटो आणि पुढं टायटल आहे तुम मुझको कब तक रोकोगे। मित्रांनो, आयुष्य हा जीवनाचा रणसंग्राम आहे। हा संग्राम लढल्याशिवाय इथं जिंकता येत नाही। मग कोणतंही क्षेत्र असो, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण किंवा कोणतंही, जीवनात लढावं तर लागतंच आणि लढल्याशिवाय तो योद्धा ठरू शकत नाही। राज ठाकरे यांचं आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने एक संघर्ष योद्ध्याचं आयुष्य आहे। सतत पराभव, पराभवामागून पराभव, कधी आपल्या कुटुंबातील लोकांचं अपयश स्वतःच्या पाठीवरती बांधून घेणारा हा योद्धा, कधी आपल्याच लोकांनी सोडलेली साथ, कधी आपल्याच लोकांनी केलेली फितुरी, तर कधी ज्यांना सहकारी म्हणून घेतलं त्यांनीच दिलेला दगा, सर्व गोष्टी हा माणूस इथून गिळून पुढं चालतोय। हा माणूस पुढंच वाटचाल करतोय। गेली 18 वर्ष झालं पक्षाला। 18 वर्षामध्ये एकच विजय पाहिला, तो म्हणजे 2009चा विधानसभा। त्यानंतर पराभवामागून पराभवच आहेत। प्रत्येक ठिकाणी डिपॉझिट जप्त होतंय, महापालिका हरतायत, विधानसभा हरतायत, लोकसभेला तर उभा राहण्याची सुद्धा कधी कधी तयारी नव्हती। परंतु हा माणूस मागे हटत नाही। याचं कारण काय आहे, तर या माणसाच्या मागे असलेली लोकांची शक्ती। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये या माणसांचं कट्टर फॅन्स आहेत। अगदी म्हणतात ना की अर्ध्या रात्रीला एका हाकेवरती शिवाजी पार्क भरण्याची ताकद या माणसाच्या शब्दामध्ये, जिथं जाईल तिथं लाखोंची गर्दी आपल्या समर्थकांची करण्याची तयारी या माणसाच्या वाणीत आहे। आणि हा माणूस जो बोलतो त्याच विचाराचा आहे, त्याच वृत्तीचा आतून सुद्धा आहे आणि हेच इतरांना भावतं। काल नरेंद्र मोदी यांच्या सिंदूर ऑपरेशनवरती राज यांनी जे वक्तव्य केलं, टीका केली, परंतु आज ते सर्वांना सत्य वाटतंय। राज जे बोलतात ते काही कालांतरानंतर सत्य वाटायला लागतं, कारण राज काळाच्या 2 पावलं पुढे जाऊन बोलतात। राज हे फक्त राजकारणीच आहेत असं कुणालाच वाटत नाही। त्यांचा पेहराव, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं बोलणं, त्यांचं दूरदृष्टी हे राजकारण्यांपेक्षा फार वेगळं आहे। दिवस रात्र राजकारण राजकारण आणि निवडणुका असं हा माणूस कधीच घेऊन बसत नाही। तर राजकारणापुरतं राजकारण, बाकीच्या वेळेस सर्व क्षेत्रातील समस्या सोडवणं, महाराष्ट्राला व्हिजन कशा पद्धतीने आपण देऊ शकतो याचा विचार करणं, हाच विचार या माणसाच्या डोक्यामध्ये असतो। हा माणूस जितका सच्चा आहे, प्रामाणिक आहे, तितकाच तो दिलदार आहे। अनेकांना मदत करणं, ती मदत कधीही उघडी न करणं, जाहिरातबाजी कोणत्याही गोष्टीची न करणं, अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे। आणि कठोराला कठोर, अगदी म्हणतात ना, चांगल्याला मेणाहुनी मऊ आणि वाईटाला वज्राहुनी कठीण हा माणूस आहे। एखाद्याची वाट लावायची म्हटलं तर वाट लावू शकतो। यांच्या सभेला जी गर्दी असते ना, ती गर्दी माझ्या पाठीमागे जी पिकांची जी थापी बघू शकता, अशा पद्धतीनंच ती गर्दीची पोझिशन असते। इतकी गर्दी असताना लाखोंच्या संख्येत पहिल्या 10 सेकंदामध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट या माणसाला मिळतो। ते टाळ्या शिट्ट्या तेच खऱ्या अर्थानं राज यांच्यावरती महाराष्ट्रातल्या जनतेचं असलेलं प्रेम त्या ठिकाणी दिसून येतं। पक्षाच्या पाठीमागं काही नाही आज, ना सत्ता आहे, ना पैसा आहे, ना मोठ्या आर्थिक बिझनेसमॅनची ताकद आहे, परंतु एक गोष्ट आहे, पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एक ठरवलेलं आहे, या माणसाच्या पाठीमागं आपल्याला राहायचं आहे। करो या मरो, परंतु या माणसासोबत आम्ही राहू। विजय झाला तर यशाचे साथीदार हो, अपयश झालो तर अनुभवाचे वाटेकरी हो, परंतु या माणसाला सोडायचं नाही। निस्सीम महाराष्ट्रावरती क्रेज असलेला, आभाळा एवढी पॉप्युलरिटी असलेला आणि जमिनीवरती असून क्रेज निर्माण करणारा झंझावाती नेता म्हणून राज यांच्याकडे पाहिलं जातं। आणि त्यामुळं राज यांच्या मनात आत्मविश्वास आहे, सातत्य आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झाल्यामुळं
अपयशातून यशाकडे कसं जायचं याचं एक विजन आहे. आणि त्यामुळंच राजांच्याविषयी एक वाक्य शोभतं की तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. कमेंटच्या माध्यमातून आपण व्यक्त व्हा.